पवनदा भेटल्यात आणि रायफलचा गुलाल झालेला आहे चिंचोलीच्या मैदानामध्ये. चांगली लढत झाली. उंबारलीचा वाजीर, देरुलीचा पाकऱ्या आणि रायफल आणि केसरकरांचा सैराट. कसा काय नियोजन झालं सैराटसोबत? काल आमचा सुनीललानी फोन केलेला, आमचा अगोदरच झालेला, तिथं आमचा पायरा कॅन्सल झाला. परत आज सुनीलला बोलला की उद्या आपण पळायचा, तर आज नियोजन झाला. इथं आले आम्ही, गुलाल झाला आमचा. बरोबर. म्हणजे कुठल्या मैदानाला अगोदर पायरा झालेला? खिरकालीला झालेला. आता 2 दिवसापूर्वी मैदान झालं तिथं. 2 दिवस त्याच दिवशीला खिरकालीला झालेला आमचा पायरा, का तिथं आमचा कॅन्सल झाला. आज बोला सुनीलला बोलला का आपण चिंचवलीला पळू. बरोबर. म्हणजे बैला नव्हती नेली त्या मैदानाला? नव्हती नेली. आणि आज बघा, आणि आता ही लढत झाली, या लढतीविषयी सांगा ना, कोणी नाव कोणावर फिरवलं होतं? यांचं नाव होता पाखरेवाल्यांचा. आम्ही एक गोंडा 2 बादल्यांचं नाव होता, आम्ही तिथं नाव फिरवलं त्यांच्यावरती पूर्ण रकमेवर? अख्खे रकमे. बरोबर. आणि कशी पळाली गाडी, काय बोलाल? गाडी खूप छान पळाली. का तो पण नामाजलेला बैल आहे. आम्हाला पण इतकी इच्छा होती का त्याच्या गाड्यात पळायची, पण झाला आज एक जुलून आला, पळालो आम्ही. बघा, म्हणजे कुठेतरी आज प्रसिद्ध म्हणून एक ओळख झालेली आहे सैराटची, आणि तुमची पण इच्छा होती. म्हणजे कुठेतरी रायफलचं पण नाव कमी नाही, काय बोलाल? आता रायफलचं तर नाव नाहीच आहे कमी. आता ती भुंगा सैराट गाडी A1 जोडी पळते. A1 जोडी पळतं. काही त्यांचा भुंगा घाटावर असल्यामुळे तेही आम्हाला दिला सैराट. बघा, म्हणजे कुठेतरी आज एक बैल घाटावर आहे, त्याच्यामुळे त्यांची गाडी तुटली आणि दुसऱ्या पायऱ्यामध्ये पळतोय. मागं पण कुठेतरी भुंगाचा मला वाटतं खिरकालीच्याच मैदानामध्ये मेहरबान सोबत, आणि त्यानंतर घाटावर सुद्धा, म्हणजे तो सुद्धा वेगळ्या पायऱ्यामध्ये पळतोय. हो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय बोलाल याविषयी? 100% याचे सुनील दादा, आमचा निखिल आणि आमचा हरेशदा, यांचं तिघांचं आम्हाला मेन आहे साथ आहे, त्यांच्यामुळे आमचा पायरा झाला. बरोबर. आता मगाशीच कुठेतरी मला वाटतं वडवली, जो कर्जत वडवलीचा भावरा आहे, त्याची मुलाखत घेतली. पैऱ्याची मागणी केली तुमच्याकडनं, बाईटमध्ये बोलल्यात, काय बोला? 100% त्यांचा बॅनर सुटलेला, आम्ही फोन पण केलेला त्यांना. ते बोललं आपण शरद नाही केलो का, आम्हाला पायरा द्या. बरोबर. कधी देता मग पायरा? 100% सगळ्यांनाच देणार. कारण कुठेतरी आत्ताच्या घडला डावीने ना खूप जास्त पळणारा रायफल आहे आणि मागणी आहे त्याला. 100% सगळी फोन करतात, सगळ्यांना देणार. पण प्रत्येकाचा नंदी पळला असेल त्यांनीच बैल मागावा. बरोबर. त्या कमी पळत असेल तर त्याही ना मागावा, कारण की का आपला डावा कान कडे पळतं. बरोबर. तर आपले रायफल सोबत पळला असेल तरच मागावा. त्याची इतका म्हणजे तुमचं स्पीडचा. स्पष्ट बोलणं आहे असं. हा, बरोबर. कारण कसं असतं, जर एखादा बैल कमी पळाला आणि गाडी गुलालामध्ये नाही राहिली तर कुठेतरी बैलाचाही आपण खाली उतरतो. बॅकफूट कमी होतं ना. आता तुमचा समोरचा नंदी पळला असेल तर त्यांनीच मागावा. तर त्या याची इतक्या स्पीडचा पळला असेल तरच मागा, नसेल पळलं तर कशाला मागता? बरोबर. फुकट आमचा गुलाल जाईल. बरोबर. चला, आपण कुठेतरी भावरा पळतोय. आता मी त्याची मगाशीच गाडी बघली आणि याच्या आधी पण त्याच्या बऱ्याचशाच गाड्या बघितल्या. तुम्ही नक्कीच एखादा बघा गाडी त्याची, आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. पण तेही बाईट मध्ये बोलल्यात म्हणून मी हा प्रश्न घेतला. 100% सगळ्यांना देणार. बरोबर. आज गाडी कोणी पळवली आपली? आज प्रवीण डावर टेम्परीचा, म्हणजे हिंद केसरी प्रवीण ड्रायव्हर बसला होता, आणि मुंबई महाराष्ट्र केसरी म्हणून पण त्याला ओळख आहे. लाडका होता तो, विरुद्ध होता बघा, पंकज. म्हणजे कुठेतरी रायफल व कायम बसणारा पंकज आज विरोधात होता. असू दे, चला, हा खेळ आहे. खेळ म्हणजे आता काय, तो 2 पेऱ्या विरुद्ध बसला, त्याही मागं पण तो बोललेला मी विरुद्ध ना बसणार. आज बसला, काय टेन्शन नाही, येणाऱ्या कालावधी तोच बसणार आहे. बरोबर आहे. कुठेतरी ड्रायव्हरांना पण एक तुमच्या माध्यमातून तुम्ही संदेश द्या, कारण मी पण दिलेला आहे. कारण तुम्ही गाडा मालक जर एकत्र पळतात, आज गाड्या मालकामध्ये विरोधात गाड्या पण होता, लगे पायऱ्यामध्ये पळतात, तर ड्रायव्हरांना बसायला काय हरकत आहे? 100% बसून दे ना, त्यांची इच्छा असते ना. बरोबर आहे. आपला मालक पैर करतो, आज त्याला आपल्याला हरवतो, उद्या आपण त्यांना हरवतो. बरोबर. किती जणांची टीम आली आज? भरपूर मोठी टीम आज आहे. भरपूर मोठी टीम आहे. छोटी छोटी मुलं खूप दिसतात तुमच्या टीम मध्ये. आता इथं समोर पण 2-4 जण इथं आहेत. काय बोलाल? म्हणजे बघा, आज पनवेल क्षेत्रामध्ये झाला, तुमचा पडगा झाला, म्हणजे नावारूपाला आलाय बैल, आणि कुठेतरी कामगिरी, आणि मला वाटतं तुमचा जो स्वभाव आहे तो पण शांत आहे, आणि पहिल्याला नाकार पण नाही कोणाला देत तुम्ही. कोणालाच नाही देत. कोणाला पण सांगायचा, इतके मोठ्या गाड्या खेळलो, इतकी 4 व्हीलर जिंकली, 2 व्हीलर जिंकतो, सायकली जिंकतो, कधीच जल्लोष नाही केला. बरोबर आहे. आपला गुलाल घ्या आणि सरळ बैलाच्या सगळ्यांना सांगतो, काय जल्लोष करायचं नाही, गप राहायचा, गुलाल टाकायचा नाही, येऊन बैल बांधायचा. बरोबर आहे. केला म्हणजे नाव रूप करायचा होता तो केला रायफलनी, काय बोलाल? आता त्यांनी तर नाव लयच मोठा केले आमचा. आणि कायम तुम्ही सांगतात असं, या पण बाईट मध्ये सांगा, जे तुमचा नेहमी शब्द असतो, बैल दिला नव्हता पब्लिकला आणि पब्लिकला करून दाखवला. तो तर आमच्या घरच्या दुश्मनचा, त्या दिवशी खिरकालीला गेलेलो, त्याचा गुलाल झाला. दुश्मननी पब्लिकला याला शिकवला. ते आम्हाला देत नव्हतं ना, त्यांना दाखवून दिला कोण आहे मी. आज ते मागतात ना, त्यांच्याशी शर्ती केलतं. बरोबर.
म्हणजे कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये शर्ती पण होतील आणि पायऱ्यात पण पळाल. 100% पायऱ्यात पण पळू. बरोबर. पण त्याही नाना दिला तर आम्हाला नकारलेत ना, त्यानं तर बिलकुल देणार ना. नाही देणार. बरोबर. चला तुमचं पण एक हट्ट आहे, कारण कुठेतरी तुम्हाला पण ज्या वेळेला पाहिजे होता त्यावेळेला कोणी बैल नाही दिला. नाही दिला. आता आता 3 फेऱ्याला बैल आतून पळाला, उजवा खान पळाला. बैलाने दाखवून दिला ना का कडनी पण पब्लिकला लागलेला 1 नंबर तासाला पळाला ना कडनी पण. बरोबर. आणि मला वाटतं तो परिशेठ भंडारी यांचा छोटा वर्धन त्याच्याशी सोबत नियोजन झाला होता ना, हो, तिथे 7वा नंबर गाई झाला. 7 नंबर त्याला कडनी लागलेला, उजवा खांद होता बैलाला, त्यामुळं 7 नंबर आला. बरोबर. आता ओपनचं मैदान पडलंय 8 तारखेला आणि मला वाटतं खूप साऱ्या मागण्या तुम्हाला चालू झाल्या असतील आता. 100% आता एकवीरचं पण मैदान पडले, परत आपली इथं फॉर्च्युनरचं मैदान आहे, आपण दिसणार. बरोबर. मागच्या वर्षी पण मला वाटतं एकविरीच्या मैदानाला मध्ये गुलामध्ये 3 नंबर केलेला 3 नंबर ना, घरच्या गाडीने. बघा. म्हणजे पक्ष आणि रायफल होता घरच्या गाडीने, तिन्ही पेरा कडनी पळून. म्हणजे खरी सुरुवात तुमची मला वाटतं मुंबईला जो खासदार केसरी झाला ना तिथून सुरुवात झाली दुसरा रायफलची. होता तो तवा, म्हणजे तिथून सुरुवात केली तर आतापर्यंत थांबलाच नाही. अजूनपर्यंत थांबलो नाही. बरोबर. खाली मागे मला वाटतं कुठेतरी 26 जानेवारीचा जो मथुर सोबत पैरा होता त्यावेळेला काही आजारी पडला होता बाई. नाही ना, बैल तो आम्हाला नाराज वाटत होता, त्यामुळे आम्ही काढला नाही. बरोबर. मथुर मध्ये कधी पलतात मग? आता बघू कधी आला 1 जुलून तो पळू. 100%. आणि प्रवीण ड्रायव्हर बघा, आज त्याचं पण कौतुक व्हायला नाही, पाहिजे. प्रवीण ड्रायव्हरनी मागं पण गाडी हाकलेली कर्जतला, एकदा आपली इथंच हाकलेली कुठेतरी. रायफल त्यांनी 2-3 फेऱ्या हाकलेला, तर मनीष बोलला, सुनीलदा बोलला का बोलतो, त्यांनी पण सायराटला हाकलले का, त्याला बोललो बस तू गाडी आण. पहिल्यांदा जोडी पाळली गायच्या आधी पण पहिल्यांदा ना. आणि कुठेतरी बघा समालोचक राहुल भोईर आज रंगभरणी आणते, तो सुद्धा काय बोला. 100% राहुल त्याचा करतो कमी आहे, कारण की रायफल निघाला की तो नाव घेणार म्हणजे घेणार. का पडगेकरांचा रायफल निघाला, मागं आमचा घरची गाडी पळवती दुश्मन पक्ष, तवा पण बोलायचा घरचा साथ निघाला पक्ष दुश्मन. बरोबर. मला आठवतंय काकारवाल इथं आपला उसाडण्याच्या मैदानामध्ये पहिली बाईट झाली होती, त्यावेळेला मला वाटतं दुश्मन आणि पक्ष तुमची गाडी पळायची. पहिले माझ्या चॅनलवरती तीच बाईट आहे आणि तिथून मला वाटतं सुरुवात येतं, आतापर्यंत बाईट चालूच आहे. 100% 3 वर्ष त्या जोडीने, अख्खा 3 वर्ष कोणाला नव्हती गवसत. आधात होता, एक दुसरा होता, परत चौसामध्ये पण त्या कोणला 3 वर्ष कोणलाच नाही गवसव. बरोबर. आधात दुसरा चौसा कोणलाच ती गाडी गवसत नव्हती. बरोबर. कारण ती आजारात गवली दोघं पण, तिथं वाट लागली आमची. बरोबर. आणि कुठेतरी त्यावेळेला म्हणजे आता घ्यायला नाही पाहिजे, पण चला घेऊया थोडक्यात हा प्रश्न, की कुठेतरी संशय करायचे तुमच्यावर लोक की बाईला बाहेर पाठवतात की काय करतात. नाही, पण नाही, बघा आज तासला- तुमची बैला पण नाही पळत. बघा ते असं करत असतं तर तुमची बैला कायम पळते. 100% तसला करत असतो तर आमची बैल घरी बसून नसती राहिली. बरोबर आहे. आजपर्यंत आता पक्ष आत्ता कड लावले, असं करीत असतो तर आमची बैल तरी कुठं घरी बसून असते. बरोबर आहे. हा, असं करीत असतो तर सगळीच वरती असती, घरी बसून कशाला ठेवली असती बैल. बरोबर आहे. कारण कुठेतरी सत्य त्यावेळेला मांडला होता आणि आतापर्यंत तेच बोलता तुम्ही. मैदानाविषयी काय 2 शब्द बोलाल? मैदान तर 1 नंबर आहे. या मैदानाला आमची घरची गाडी पळवती पक्ष दुश्मन, तेव्हा पण आमची गाडी पळत होती इथं लयच भन्नाट, पण तेव्हा पण आम्ही इथं प्रत्येक मैदानात आम्ही बक्षीसच घेऊन जायचो. तसं आमचे आता रायफलनी नाव ठेवले आमचा. बरोबर. आता डावी साईड पळतंय, एखाद्या वेळेला उजवीला फेरा वगैरे? उजवीला 100%. आज उजवीला पण पळणार होतो, पण डावीला उजवीला त्यांचं नावाला पाखरेवाल्यांचं तिथं आम्ही फिरवलं. आज दोन्ही साईडला खेळणार होतो. बरोबर. आज दुसरा पैरा कुठला होता मग? तोच सैराट. तो बघा म्हणजे सैराट असल्यानंतर दोन्ही साईड पळूया. आता एक इथं आपलं मैदान झालं, आता 3 फेऱ्याचा 7 नंबर केला, तेव्हा कडनी पडला ना बैल. बरोबर. उजवीला म्हणजे त्यांनी दाखवून दिलं आता मी दोन्ही साईडला पळतोय. 100% दोन्ही साईडला पळणार. बरोबर. काय बोलाल आजच्या गुलालाचा आनंद आणि कोणाला समर्पित असेल आजचा गुलाल? आजचा समर्थ काय, आता ही आमची मुलं सगळी संपूर्ण टीम. बघा संपूर्ण टीमला दादा तिथं आहे. आणि कुठेतरी आताच्या घडीला मला वाटतं तुम्ही कायम नाव घ्यायचं तुमचा हरी ड्रायव्हर, आता तो नाही बसत, काय बोलणं होतं का त्याशी? नाही ना, ते आमच्याच जवळ असतं, असं काय नाही, तो आमचाच आहे. त्या बोललं होतं पक्षाला घ्या, पण रायफलला घेतले पक्षाला नाही घेत, कारण की 2-2 आता एक नियोजन नाही होत. नाव होत. बरोबर. आणि मला वाटतं टॉपची गाडी असेल ज्याची त्याला मला वाटतं 2 बैलांचं नियोजन होणं शक्य नाव नाही. होत. याला घेऊन आलो का एकच घेऊन येतं, वासरू आपला महाकाल, ना तर पक्ष ना तर दुश्मन, ते आणतो तिन्ही पण. बरोबर. याला आणायचं असलं का ते आणतो, ते आपले याला घेऊन आलो का ते नाही आणत, मग याला नसेल आणतं तर ते घेऊन येतात. बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न घेतो. 4 व्हीलर मिळाली, 2 व्हीलर मिळाली, सायकल मिळाली, आज पण इथं मला वाटतं संधी असेल तुम्हाला, कारण मला वाटतं सर्वात मोठी गाडी आता तुमचीच झालेली आहे. आमचीच झाली. आता आमचा किती 1 गोंडा 2 बालद्यां नाव फिरवलं आम्ही. 100% आज पण आम्हाला भेटेल. बरोबर. चला जसं मी बघतोय जे
स्कूटी ठेवलेली आहे ज्याच्या सौजन्याने त्या बैलाच्या विषयी थोडंसं कौतुक करेन मी. उमरवलीकरांचा भुंडा त्याची आज सेवानिवृत्ती झालेली आहे, तर काय 2 शब्द बोलाल त्याच्यासाठी? त्याची काय आता त्याचं झालं तर ही अपघात झालेली ती, तर ते काय आपले धंदोवालं टेम्पोवालं यांना एक मी इतकंच सांगतो, फक्त गाडी सुटली का समोर जाताना थोडं फास्ट जायचा किंवा थांबायचा, गाडी सुटली का मधीतली यायचं नाही. हे काय करतात धंदोवालं, बरफ आणायला जातं, कोण अंडी आणायला जातं, कोण या पाव आणायला जातं, ते त्यांचे झुंजीत असतात. बरोबर. म्हणजे त्या बैलाच्या कारकिर्दीविषयी काय बोलाल, त्यांनी जो काल गाजवला त्याच्याविषयी? तो गाजवला तो येतं डायरेक्ट धप्पाच देतं सगळ्यांना. चला, त्याला म्हणजे तुमच्याकडून काय शुभेच्छा असतील? आजपासून थांबलाय तो बैल, पुढचा प्रवास कसा राहावा त्याचा? सुखाचा राहा. चला, शुभेच्छा तुम्हाला.